कोपरीत मासळी विक्रेत्या आजीची 1.5 लाख रोकड ठेवलेली पिशवी अज्ञात चोरट्याने पळवल्याची घटना रविवारी घडली। मच्छी विक्री करत असताना त्या ठिकाणी आलेल्या मानलेल्या भावाशी बोलण्याकरता थोडे बाजूला गेले असता 22 ते 24 वर्षीय चोरट्याने संधी साधली। या प्रकरणी कोपरी पोलीस ठाण्यात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे। 50 वर्षापासून धंदा करते आणि रोज माझे काही गिरायक उधार मासे घेऊन जातात, काय करतात। पण कालच्या रविवारी माझ्याकडे एक जवळजवळ उधारी बिधारी मिळून 1.5 लाखाची कॅश होती। तर ते बाजूला एक चोरटा फिरत होता, त्याने येऊन ते पिशवी पळवून नेली। हे माझ्या आयुष्यात इथे प्रथमच झालेलं आहे। काय आजी किती वाजताची घटना होती? 1-1.5 वाजताची होती ना। 1-1.5 वाजताच्या मानाने मी माझी मुलं सर्व गेल्यावर, विकणारी मुलं असतात 2-3 गेल्यानंतर मी पिशवी बाजूला बॅग ठेवली आणि पाठीमागे आली। माझा भाऊ आला एक, त्याच्याशी जरा मी बोलत उभी राहिली। पाठ माझी वळल्यावर त्याने बास्केट मधून पिशवी उचलून निघून गेला, पळून गेला। तुम्ही रविवारी एकटीच होती? रविवारी मी एकटीच, मुलं सर्व गेली होती आणि मी एकटीच होते त्यावेळेला त्याने हे काम केलं। तुम्ही कोपरी पोलीस स्टेशन मध्ये तक्रार देखील नोंदवलेली आहे। हो। पोलिसांच्या माध्यमातून काय आतापर्यंत तपास झालेला आहे, काय माहिती तुम्हाला दिली? ते म्हणाले पोलीस तपास चालू आहे म्हणाले। आणि आम्ही साधारण ते सांगू का, व्हिडिओ मध्ये बघितलेलं आहे। आम्ही साधारण त्या मुलाला बघितलेला आहे, तो इथे सकाळपासून घुटमळत होता। 1-2 वेळा माझ्याकडे, पण माझ्या एवढं लक्षात आलं नाही तो मासे विक्री चौकशी कुठे काय ठेवते हे, तो म्हणजे व्हिडिओ मी हे बघितलं। आता तुमची काय मागणी आहे? आता माझे पैसे मिळावे, एवढ्या कष्टाने मिळवलेले पैसे मिळावे ही इच्छा आहे। आपलं नाव? नंदा सपकाळ। ठीक आहे। गुन्हा घडलाय, कशा प्रकारे गुन्हा दाखल आहे, कशा प्रकारे तपास सुरू आहे, काय सांगा? बरोबर आहे, तुम्हाला माहिती मिळाली ती बरोबर आहे। नंदा शिवाजी सपकाळ या 83 वर्षाचे आजी मासे विक्रीचा व्यवसाय करतात कोपरी परिसरात। ते दिवसभराचा त्यांचा जो समोर बघा, 1:30 वाजेच्या सुमारास एक अज्ञात चोरट्याने त्यांच्या जो दिवसभराचा गल्ला झाला होता, साधारण ते 1.5 लाख रुपये होते, म्हणजे 500 रुपये दराच्या 300 नोटा होत्या। ते 300 नोटा त्याने एका प्लॅस्टिकच्या पिशवीत ठेवलेला आहे आणि ती पिशवी घेऊन तो अज्ञात चोरटा पळून गेलेला आहे। त्याचा तपास त्याप्रमाणे कोपरी पोलीस लफज गुन्हा रजिस्टर नंबर 804/25 भारतीय न्याय संहिता कायदा कलम 303(2) प्रमाणे गुन्हा दाखल झालेला असून सदर गुन्ह्याचा तपास मी स्वतः करत आहे। सदर गुन्ह्याच्या तपासात आम्हाला घटनास्थळी मिळालेलं फुटेज आणि जो आहे तो ठाणा प्लॅटफॉर्म नंबर जो 10 आहे तिथून तो ट्रेन वाशी जाणाऱ्या 1:50च्या वाशी जाणाऱ्या ट्रेनमध्ये बसल्याचं आम्हाला निष्पन्न झालेलं आहे। आणि आमचे गुन्हे शोध पथक पुढच्या मार्गात त्याचे फुटेज त्याच्या पाळतीवर आहे। लवकरच हा गुन्हा उघडकीस जाईल अशी आम्हाला आशा आहे। गुन्हेगार काही सराईत दिसतो का? नाही, अजून तसं काही दिसलेलं नाही। सध्या आमचं ते फुटेजच्या दृष्टीने तपास चालू आहे, रेकॉर्डवरचा नाही दिसत।